आता आपण निघालोय सीलिंग मार्गे. काही वेळातच सीलिंगचा टोल येईल. काही वेळातच ना टोल येणार आहे. टोल म्हणजे कुठला? वरळी सीलिंग. वरळी सीलिंगचं नाव आहे राजीव गांधी सागरी सेतू. आणि आपली गाडी मधल्या लेनमध्ये आहे आणि आपली गाडी कायम वेग मर्यादा पाळते. आणि आता आपल्याला लेफ्टच्या लेनमध्ये घेण्यासाठी आपण लेफ्टचा इंडिकेटर देऊन गाडी आपली हळुवारपणे लेफ्टच्या ग्लासमध्ये बघून हळूहळू आपण लेफ्टच्या लेनमध्ये घेऊ शकतो. लेफ्टच्या ग्लासमध्ये ह्याच्यासाठी बघायचं असतं की पाठील गाडी कुठल्या वेगात येते, कशा वेगात येते हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण लेफ्टचा इंडिकेटर देऊन अक्षरशः गाडी आपण लेफ्टच्या लेनमध्ये घेतोय आणि समोर दिसतोय तो हा टोल आहे. वरळी सीलिंगचा हा टोल आहे. आपल्या गाडीला फास्टॅग असल्यामुळं आपल्याला इथे काय थांबण्याची गरज नाही. काही सेकंदातच अक्षरशः टोल स्कॅन होतो आणि हिरवा दिवा लागतो. बघू शकता आता तुम्ही समोर काही सेकंदामध्ये तुमच्या गाडीचं स्कॅन होतं, म्हणजे आपल्या फास्टॅगचं. आणि बघू शकता हिरवा सिग्नल झालेला आहे आणि आपला वरळी सीलिंग स्टार्ट झाला. इथे सुद्धा ना आपण राईटच्या लेनमध्ये येणार आहोत. सिग्नल ऑलरेडी दिलेला आहे आणि हळुवारपणे गाडी आपण मधल्या लेनमध्ये घेणार आहे. मधल्या लेनमध्ये घेतल्यानंतर आपण आपली गाडी मर्यादित वेगात ठेवून आरामशीर चालणार. का तर या वरळी सीलिंगचा जी वेग मर्यादा आहे तर अशी 80 किलोमीटर प्रति तास. त्याच्यामुळे गाडी आपण मर्यादित वेगात ठेवायचं. ज्या कुणाला मोठ्या बापाचं व्हायचं असेल ते आपल्या राईटनं निघून जातील. राईटची लेन ही कायम फास्ट ट्रॅक असते. आपल्याला आरामशीर जायचं आहे तर आपण आपली गाडी मधल्या लेनमध्ये ठेवायची. हा पहिला मोठा केबल ब्रिज आहे. केबल ब्रिजचं एक वैशिष्ट्य असं, जे केबल लावलेले आहेत ह्या ब्रिजवरती तिथे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अक्षरशः मस्त विद्युत रोषणाई केलेली असते आणि लांबून जर बघितलं ना तर खूप छान असं दिसतं. आणि आता आपण मधल्या लेनमध्ये ठेवलेले आहे. तुरळक पाऊस चालू आहे त्यामुळं अक्षरशः मीडियम मध्ये आपला वायपर चालू आहे. आणि आता आपण काही वेळातच पुढून आपण लेफ्ट मारणार आहोत. आपली एक्झिट आहे. आपल्याला पोहोचायचं आहे दादरला परेल डेपोच्या बाजूला काँग्रेस भवनच्या इथे. त्यामुळे आपण इथे सुद्धा एकदम लेफ्टचा सिग्नल देऊन लेफ्टच्या लेनमध्ये गाडी घेणार आहोत. सरळ जर गेलं तर तुम्ही नरिमन पॉईंटला जाऊ शकता कोस्टल रोडने. आणि आता आपण गाडी लेफ्टच्या लेनमध्ये घेतलेली आहेत आणि पुढे आपली गाडी एक्झिट होणार आहे. समोरचं दृश्य बघितलं ना तर भले मोठे टावर बघून असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी दुबई अशा सारख्या मोठमोठ्या शहरासारखं आपलं मुंबई शहर दिसतं. बघू शकता हे पूर्वी नव्हतं. हे 20-25 वर्षामध्ये हे तुम्हाला हे असं चित्र बघायला मिळतं. भल्या मोठ्या इमारती टावर झालेले आहेत. 100-90 माळ्याचे टावर झालेले आहेत. तर इथून आता आपण लेफ्ट घेणार आहोत. हे बघू शकता हळुवारपणे आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि आपण आता चाललो आहोत सेंचुरी बाजारच्या दिशेने. पुढे जो सर्कल आहे ना तिथे एक नेव्हीचं सर्कल आहे. ते त्याला बोलतात INS त्राता म्हणून. हे बघू शकता हे सर्कल आहे आणि हे जे पूर्ण इमारती वगैरे दिसतात त्या सगळ्या INS त्राता म्हणून आहेत त्यांच्या आहेत. आणि त्याच्या पुढे जरा जर गेलं ना तुम्ही तर लेफ्टला सगळ्यात प्रसिद्ध असा भरपूर फिल्मची शूटिंग झाली आहेत आणि मुंबईचे स्थानिक त्याला बोलतात मुंबईचा कोळीवाडा, म्हणजे वरळीचा कोळीवाडा. या लेफ्टच्या गल्लीतून तुम्ही गेला तर वरळीचा कोळीवाडा आहे. भरपूर अशा फिल्मच्या इथे शूटिंग होतात. आणि आता आपण पोहोचलोय. समोर जे दिसतंय तो सेंचुरी बाजार आहे. तुम्ही राईटला जर गेला तर तुम्ही जाऊ शकता वरळी नाका आणि हाजी. लेफ्टने तुम्ही जाऊ शकता माहीम सिद्धिविनायकच्या इकडे. आणि आता आपण लेफ्ट घेतलेला आहे. राईट साईडला सेंचुरी बाजार आहे आणि पुढचा जो सिग्नल तुम्हाला बघायला मिळेल त्याला बोलतात वरळीचा फायर ब्रिगेडचा सिग्नल बोललं जातं. इथे तुम्ही बघू शकता. पूर्वी इथे पासपोर्ट ऑफिस सुद्धा होतं आणि सर्वात मोठी गोष्ट इथे एक प्रसिद्ध असं थिएटर होतं सत्यम शिवम सुंदरम. आता आपण हा सिग्नल पार केलेला आहे फायर ब्रिगेडचा आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथले मुंबईमधलं प्रसिद्ध असं गणेश मंदिर म्हणजे आपले सिद्धिविनायक बाप्पा. लेफ्ट साईडलाच एक तुम्हाला खास वैशिष्ट्य सांगतो. राजश्री प्रोडक्शनचं इथे ऑफिस आहे. मैंने प्यार किया किंवा अजून काही पिक्चर आहेत राजश्री प्रोडक्शनचं तिचं इथं ऑफिस आहे. आणि तुम्ही समोरच्या सिग्नलला जर बघितलं तर तुम्ही बघू शकता बाप्पाचं मंदिर आहे सिद्धिविनायक बाप्पाचं. या सिग्नलवरून आपण राईट मारणार आहोत आणि बघू शकता तुम्हाला आता कळस दिसेल. आपला फोन होल्डर थोडासा खराब झाल्यामुळं अक्षरशः तिरकस झालेला आहे आणि हे झाडीच्या बाजूला तिथे बाप्पाचं मंदिर आहे. आणि इथून आपण राईट मारला तर लेफ्टला जे तुम्हाला दिसणार आहे तिथे बोललं जातं रवींद्र नाट्य मंदिर. इंडियन आयडलचं पहिलं ऑडिशन या इथे झालं रवींद्र नाट्य मंदिरामध्ये. आता आपण सरळ जाणार आहोत परेल डेपोकडे.